इंटेग्रिटी या इंग्रजी शब्दात खूप अर्थ दडलेले आहेत. प्रामाणिकपणा, सत्याच्या बाजूने राहणे, नैतिक तत्वांवर ठाम राहणे, इतरांना धोका न देणे, कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये स्वतःचा तोटा होऊ शकतो हे माहिती असूनही आपल्या मूल्यांना, तत्वांना चिकटून राहणे, कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडणे. थोडक्यात इंटेग्रिटी म्हणजे आपल्या मूल्यांनुसार आणि नैतिकतेच्या तत्वांनुसार जगणे. मग परिस्थिती कितीही बिकट असो, कितीही जीवनमरणाचा प्रश्न असो. आणि याच मूल्यांवर आधारित असलेला चित्रपट म्हणजे आज आपण समजून घेत असलेला सेंट ऑफ अ वुमन हा चित्रपट. जिओवानी अर्पिनो यांच्या हनी अँड डार्कनेस या इटालियन कादंबरीवर आधारित असलेला सेंट ऑफ अ वुमन हा चित्रपट 1992 साली मार्टिन ब्रेस्ट यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केला. हा एक अमेरिकन ड्रामा चित्रपट आहे. सेंट ऑफ अ वुमन हा चित्रपट समीक्षकांनी उचलून धरला. तसेच बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरला. अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाला. सेंट ऑफ अ वुमन या नावावरून आपल्याला वाटू शकते की यात फक्त परफ्यूम आणि स्त्रिया यांच्याच भोवती कथा फिरत असेल, तर तसे अजिबात नाही. सेंट ऑफ अ वुमनचा अर्थ म्हणजे लिव्हिंग लाईफ विथ ऑल वन्स सेन्सेस, म्हणजेच आपले आयुष्य सर्वार्थाने भरभरून जगणे, प्रत्येक क्षण आनंदाने घालवणे आणि आयुष्यात छोटे छोटे आनंद वेचण्याचा प्रयत्न करणे. आणि हेच आपल्याला या चित्रपटातून शिकायला मिळते. दृष्टीहीन, मद्यपी, निवृत्त लष्करी अधिकारी आणि एक तरुण विद्यार्थ्याच्या भावनिक प्रवासाची कथा म्हणजे सेंट ऑफ अ वुमन. न्यू इंग्लंड प्रिपरेटरी स्कूलमध्ये हुशार चार्ली शिष्यवृत्तीवर शिकत असतो. पैसे कमावण्यासाठी शाळेच्या लायब्ररीमध्ये कामही करत असतो. चार्लीचे काही श्रीमंत मित्र त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक मिस्टर ट्रस्क यांची खोडी काढतात. त्यांचा अपमान करतात. ह्या खोडी काढणाऱ्या मुलांना चार्ली आणि जॉर्जने पाहिले आहे हे मिस्टर ट्रस्क यांना कळते. चार्ली हा गरीब गरजू विद्यार्थी असल्याने त्याच्याकडून त्या मुलांची नावे मिळवण्यासाठी मिस्टर ट्रस्क साम, दाम, दंडभेद याचा वापर करत असतात. चार्लीला विविध प्रलोभने दाखवत असतात. यात मिस्टर ट्रस्क यशस्वी होतात का? चार्ली नक्की काय करतो? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हळूहळू मिळत जातात. निवृत्त आर्मी लेफ्टनंट कर्नल फ्रँक स्लेड यांची पुतणी कॅरेन हिला थँक्सगिव्हिंगला गावाला जायचे आहे. हे 4 दिवस फ्रँक बरोबर कोणीतरी असावे अशा विचाराने कॅरेन चार्लीला 4 दिवसांची नोकरी देते. चार्लीला पैशांची गरज असतेच. या पैशातून तो आपल्या आईला भेटायला जाऊ शकणार असतो. व्हिएतनाम युद्धात दृष्टी गेलेला निवृत्त आर्मी लेफ्टनंट कर्नल फ्रँक स्लेड हा जीवनाला कंटाळलेला आहे, रागीट झालेला आहे, माणूसघाणा तुसडा झाला आहे, दारूच्या आहारी गेला आहे. फ्रँकला जगापासून दूर राहायचे आहे. त्याच्या मनात सतत आत्महत्येचे विचार येत आहेत. नाईलाजाने फ्रँक चार्लीचे बरोबर असणे मान्य करतो. कॅरेन गावाला गेल्याबरोबर फ्रँक चार्लीला घेऊन न्यूयॉर्क सिटीत जातो. फ्रँकला आत्महत्या करायच्या आधी एका महागड्या हॉटेलमध्ये राहायचे असते, लिमोझिनमधून फिरायचे असते, छान जेवायचे असते, फेरारी चालवायची असते, आपल्या मोठ्या भावाला भेटायचे असते, एका सुंदर मुलीबरोबर वेळ घालवायचा असतो. फ्रँक चार्ली बरोबर न्यूयॉर्क शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये राहतो, लिमोझिनमधून फिरतो, थँक्सगिव्हिंगला मोठ्या भावाला सरप्राईज व्हिजिटही देतो. रात्रीच्या जेवणाच्या वेळी फ्रँक आणि त्याचा पुतण्या रँडी यांच्यात बाचाबाची होते. फ्रँक कसा त्याच्याच मूर्खपणामुळे दृष्टीहीन झाला हे सांगून रँडी फ्रँकला हिणवतो. फ्रँक भावाकडून नाराज होऊनच बाहेर पडतो. सेंट ऑफ अ वुमन चित्रपटात अनेक मेटाफोर म्हणजेच रूपकांचा वापर केला आहे. मग ते फ्रँकचे अंधत्व असो, सेंट असो, फेरारी चालवणे असो अथवा नृत्य करणे असो. या चित्रपटातील मुख्य रूपक म्हणजे शारीरिक दृष्टीच्या पलीकडे पाहणे आणि सचोटी आणि नैतिकतेच्या मार्गावर चालणे. फ्रँकची दृष्टीहीनता ही केवळ त्याची शारीरिक स्थिती नाही, तर त्याची जगण्याबद्दलची निराशा, कटुता, जीवनाचा अर्थ शोधण्याची असमर्थता दर्शवते. परंतु याचबरोबर त्याच्याकडे तीक्ष्ण घाणेंद्रिये असतात. त्यामुळे सेंटच्या वासावरून अतिशय तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या जोरावर
ते लोकांचे खरे व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तीच्या मनात चाललेली चलबिचल लीलया ओळखू शकतात, पाहू शकतात. एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येत नसले तरी त्या व्यक्तीने वापरलेल्या परफ्यूमच्या वासावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, त्याच्यामध्ये दडलेले गुण पाहण्याची अनोखी क्षमता फ्रँककडे असते. फ्रँक आणि चार्ली एका उत्तम हॉटेलमध्ये गेले असता एका सुंदर तरुण महिलेच्या सेंटच्या सुगंधाने फ्रँक मोहित होतो. त्याला अंतर्ज्ञानाने कळते की तिला टँगो नृत्य करायला आवडते. तिला शिकायचेही आहे, पण काही कारणाने ती ते तसे करू शकत नसते. हे ओळखून त्या तरुणीला म्हणजेच डोनाला तिचा मित्र येईपर्यंत मोफत टँगो नृत्य शिकवण्याची ऑफर फ्रँक देतो. दृष्टीहीन असूनही ज्या आत्मविश्वासाने आणि सफाईदारपणे फ्रँक टँगो नृत्य करतो ते लाजवाब. टँगो नृत्य जीवनाच्या लयीचे प्रतिनिधित्व करते. आत्मविश्वास, कौशल्य, नेतृत्व, जीवनाकडे पाहण्याची सकारात्मकता टँगो नृत्यामुळे आपल्याला कळते. फ्रँक आणि डोनाचे पदलालित्य प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. फ्रँकच्या आयुष्यातील सकारात्मकता आणि चार्लीच्या जीवनातील गुंते सोडवण्यासाठी ही सुरुवात आहे हे जाणवते. फ्रँक आणि डोना यांचे क्षणिक नाते, फ्रँक आणि चार्ली यांच्यामधील सुधारत चाललेले संबंध टँगो नृत्यातून प्रतिकात्मकरित्या प्रेक्षकांच्या समोर येतात. सेंट ऑफ अ वुमन या चित्रपटातील फेरारीच्या टेस्ट ड्राईव्हमध्ये अनेक रूपकांचा वापर केला आहे. फ्रँकच्या मनातील गुंतागुंत, प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचे महत्त्व दर्शवतात. फ्रँक दृष्टी नसतानाही फेरारी चालवण्याचा निर्णय घेतो. हे त्याच्या जीवनावर नियंत्रण मिळवण्याची इच्छा झाल्याचे प्रतीक आहे. तो त्याच्या अपंगत्वावर मात करू शकतो आणि स्वतः वेग, स्वातंत्र्य अनुभवू शकतो हे सिद्ध करतो. दृष्टी नसतानाही फेरारी चालवणे अत्यंत धोकादायक आहे हे फ्रँकच्या बेपर्वा स्वभावाचे आणि जीवनातील धोका पत्करण्याच्या त्याच्या इच्छेचे प्रतीक आहे. जणू तो मृत्यूला आव्हान देत आहे. हे शेवटचेच क्षण आहेत हे त्याच्या डोक्यात आहे. जीवनात आनंद मिळवण्यासाठी धडधाकट असणेच गरजेचे आहे असे नसून जे आपल्याकडे आहे त्याचा आदर करून जीवनात आनंद मिळवता येऊ शकतो हेच फ्रँक चार्लीला नकळत शिकवत आहे. यामुळेच फेरारीची टेस्ट ड्राईव्ह हा नुसता एक रोमांचक सीन न राहता फ्रँक आणि चार्लीच्या जीवनाचा अर्थपूर्ण भाग बनतो. आत्महत्येच्या आधी ठरवलेल्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यामुळे फ्रँक मनानी मुक्त झाला आहे. फ्रँक चार्लीला मुद्दामून सिगार विकत आणायला पाठवतो. चार्ली सिगार विकत आणायला जातोही, पण त्याला शंका येते की फ्रँक स्वतःच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट करेल, म्हणून तो तसाच रूमवर येतो. फ्रँक त्याच्या युनिफॉर्ममध्ये असतो आणि पिस्तुलाने स्वतःला संपवण्याच्या तयारीत असतो. चार्ली कसाबसा फ्रँकला आत्महत्येपासून परावृत्त करतो. जीवनाकडे सकारात्मकतेने पाहायला सांगतो. आत्महत्या हा सोपा मार्ग आहे, पळपुटेपणा आहे, आपल्या तत्वांना, मूल्यांना धोका देण्यासारखे आहे हे पटवतो. आहे त्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जायला हवे हे मनावर बिंबवतो. फ्रँक आणि चार्लीमध्ये आता एक अतूट बंध निर्माण झाला आहे. दोघेही एकमेकांना पूरक आहेत. चार्लीच्या मित्रांनी मुख्याध्यापक मिस्टर ट्रस्क यांची जी खोडी काढलेली असते त्या संदर्भात शाळेच्या शिस्तपालन समितीची बैठक थँक्सगिव्हिंगच्या सुट्टीनंतर लगेचच आयोजित केलेली असते. चार्ली बरोबर असलेला त्याचा मित्र जॉर्ज श्रीमंत असल्याने या प्रकरणातून सही सलामत सुटणार असतोच. गरीब गरजू चार्लीवर सर्व बाजूंनीच दबाव असतो. मित्र त्याला खोटे बोल असेच सांगत असतात. मिस्टर ट्रस्क नावे सांगण्याचा दबाव आणत असतात. आपली तत्वे आणि सर्वांनी आणलेला दबाव या सर्वांचे दडपण चार्लीच्या वागण्या बोलण्यातून फ्रँकला सतत जाणवत असते. 4 दिवसांच्या सहवासात चार्लीचे व्यक्तिमत्व कसे आहे हे एव्हाना फ्रँकच्या लक्षात आलेले असतेच. चार्ली शारीरिकदृष्ट्या डोळस असूनही आपला फायदा करून घेण्यासाठी आपल्या तत्वांशी तडजोड करून पुढे जायचे की नाही या भावनिक गुंत्यात अडकला आहे. त्यावर प्रकाश टाकण्याचे काम फ्रँक करतो. यातूनच चार्ली प्रलोभनांना बळी न पडता, आपल्या तत्वांना धोका न देता खंबीरपणे उभे राहून प्रामाणिकपणाला महत्त्व देतो.
जॉर्ज शिस्तपालन समितीसमोर खोटेच सांगतो की मी लेन्सेस न घातल्यामुळे मला नीट दिसले नाही. या खोटे बोलण्याला चार्ली दुजोरा देत नाही. आता चार्लीची पाळी येते. तो मित्रांना धोका देऊ शकत नाही, खोटे बोलू शकत नाही, प्रलोभनांनाही बळी पडू शकत नाही. त्यामुळे समिती शिस्तभंगाच्या आरोपाखाली चार्लीला शिक्षा ठोठावून कॉलेजमधून काढून टाकणार इतक्यात तेथे चार्लीच्या वतीने बोलायला फ्रँक येतो. सेंट ऑफ अ वुमन या चित्रपटातील शिस्तपालन समितीसमोर केलेले फ्रँकचे भाषण खूपच प्रसिद्ध झाले. या भाषणात फ्रँक चार्लीच्या प्रामाणिकपणाचे, नैतिकतेचे कौतुक करतो. फ्रँक म्हणतो की चार्लीने खोटे बोलून किंवा इतरांना फसवून किंवा प्रलोभनांना बळी न पडून आपली सुटका करणे निवडले नाही आणि हेच चार्लीचे मोठेपण आहे. फ्रँक नैतिक मूल्यांवर भर देतो. चार्लीच्या चारित्र्याचे महत्त्व सर्वांना पटवून देतो. चार्ली कधीच पैशाने किंवा सत्तेने विकला जाऊ शकत नाही हे सांगतो. फ्रँक न्याय अन्यायाविषयी भाषणात बोलतो. तो म्हणतो, न्याय म्हणजे योग्य ते करणे, मग ते सोपे असो वा अत्यंत कठीण. चार्ली आपल्या तत्वांशी कधीच तडजोड करू शकत नाही. फक्त फ्रँक असेही म्हणतो की चार्लीला कोणत्या मित्रांनी खोडी काढली आहे माहीत असूनही तो मित्रांना धोका देणार नाही, पण तो खोटेही बोलणार नाही. स्वतःचा कितीही तोटा झाला तरी तो सहन करेल, पण स्वतःच्या फायद्यासाठी चार्ली कधीच कोणाचा विश्वासघात करणार नाही. स्वतःच्या तत्वांशी तडजोड करणार नाही. फ्रँक चार्लीच्या इंटेग्रिटीचे कौतुक करतो. भविष्यातील खरेखुरे लीडर्स हे अशा मनोवृत्तीतच तयार होतात हे समितीला पटवून देण्यात फ्रँक यशस्वी होतो. हे भाषण खूपच प्रभावी आहे. त्यातून प्रेक्षकांना सुद्धा नैतिक मूल्यांचे महत्त्व आणि प्रामाणिकपणाची किंमत कळते. फ्रँकने भाषण इतक्या प्रभावीपणे सादर केले आहे की ते आजही लोकांच्या मनात घर करून आहे. हे भाषण चित्रपटाचा कळसबिंदू आहे. हे भाषण प्रेक्षकांना सुद्धा विचार करायला भाग पाडते की आपण कोणत्या मूल्यांसाठी ठाम राहायला हवे. अल पचिनो यांनी दृष्टीहीन, रागीट, तापट, हेकट, माणूसघाणा ते चार्लीचा मित्र, सखा, गाईड पर्यंतचा प्रवास अत्यंत प्रभावीपणे साकारला आहे. त्याच्या अभिनयाने ही भूमिका अजरामर झाली आहे. या भूमिकेसाठी अल पचिनोला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. चार्लीची भूमिका करणारा ख्रिस ओडोनेल याची संवाद शैली, देहबोली अतिशय चांगली वाटली आहे. डोनाची भूमिका करणारी गॅब्रिएल अनवर हिने अतिशय छोट्या भूमिकेत तिची छाप पाडली आहे. दोघांचे नृत्यही प्रेक्षणीय, सर्वांचीच कामगिरी उत्तम. असा हा उत्कृष्ट अभिनय असलेला, भावनात्मक कथा असलेला, प्रेरणादायी संवाद असलेला, नैतिक मूल्यांवर भर देणारा, जीवन मृत्यूवर भाष्य करणारा, मानवी नातेसंबंधावर भाष्य करणारा सेंट ऑफ अ वुमन पाहायलाच हवा. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर हा आणि असे अनेक चित्रपट समजून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.